हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड, कसे आहात तुम्ही? ठीक असाल, ठीकच राहा, ठीक राहा म्हणा. आज माझ्या रोईला बरं वाटत आहे. थोडं खूपच वजन कमी झालं आहे तिचं. 14.5 किलो होतं तर 10.5 किलोच भरत आहे. थोडंसं टेन्शन वाटत आहे. 2-2.5 महिन्यामध्ये खूपच कमी झालेलं आहे. आता आराम आहे. दाताचा पण त्रास होता. आता मला बरं आहे म्हणा. रुईचे मम्मी पप्पा, आमच्या लाडक्या बहिणीचे पैसे दोघींचे पण बंद झाले. माझ्या सूनबाईचे आणि माझे पण 2 महिन्याचे आले नाही. त्यामुळं थोडंसं टेन्शन येत आहे. कारण आधी जर मिळाले नसते तरी वाटलं नसतं, पण आता मिळाले आधी आणि आता 2 महिन्यापासून मिळाले नाही तर थोडं मन दुखत आहे. कारण तेवढेच सपोर्ट होऊन जातात. त्यामुळं थोडंसं टेन्शन पण आलेलं आहे. बंद झाल्यामुळं सर्वांचे आले. आमच्या एरियामध्ये आमचे फक्त 2-3 नाही आलेले आहेत. तर स्वप्नील आणि प्रांजू अंगणवाडीच्या टीचरकडे गेलेले आहेत. काय प्रोसिजर आहे काय नाही म्हणून विचारासाठी. त्यात आमच्या एरियामध्ये अंगणवाडी पण नाही आहे. अंगणवाडी नसल्यामुळं खूपच प्रॉब्लेम्स आलेला आहे. अंगणवाडीमध्ये अंगणवाडीकडून शिफारस पत्र आणून काही भरायचं आहे, अर्ज वगैरे, पण अंगणवाडी नाही आमच्या एरियाला. त्यामुळं अजून थोडंसं टेन्शनच आलेलं आहे. आणि दुसरीकडे दुसऱ्या एरियातली एक अंगणवाडीची टीचर आहे, परिचयाचेच आहे, त्यांच्याकडे विचारपूस करण्याकरता गेलेली आहे प्रांजू आणि स्वप्नील. पहा आता काय होते तर. मी खातो. मी खाना खा लेतो. तू तब तक खेळ. मैं तुझे खेळने देती. हो क्या? तू खाले पहिले. गुपचूपसाठी किती रडत होती. ते तेलकट राहते रुही, खायचे नसतात. खोकला जास्त वाढते. मग तू ऐकतच नाही. मला आवडते. फळं खायचे. तुला आवडते पण खोकला वाढते ना मग त्यातनी. हो ना, तू नाही खाता ना, खांसी बढ़ जाती की नाही, है ना. हे ऐकतच नाही रुही. खोकला वाढते बाळा मग त्यांनी. आता खाऊन घे पटपट ते. लवकर लवकर खा. हां, खांसी. चला आता औषध देतो रुईला. पाणी पिऊन घे. खोकलाचं औषध देते तुला. काय औषध घेऊन घे खोकल्याचं. चला रुईला आता औषध देते आम्ही. हां, काय काय पाणी पाणी. चल पाणी देते. एसबीआयची इन्शुरन्स मी का इकडे तिकडे कसं सांगितलं की दुसऱ्या कंपनीचे काय कसं सांगू. हा फ्रेंड्स, आता आमचे जेवण वगैरे झाले आहे. रुईचे आजोबा यायचेच आहेत. प्रांजू आणि स्वप्नील दवाखान्यात गेलेले आहेत. स्वप्नीलला थोडं बरं नाही आहे. आज प्रांजू, रुही आणि स्वप्नीलची मेडिक्लेम पॉलिसी काढलेली आहे. तिघांची पण 10-10 लाखाची स्वप्नीलनी. तर जवळच काढलेली आहे. कारण आता बिमाऱ्या सांगून येत नाही, कोणता वेळ कसा येईल, म्हणून त्याने आधी तिघांची पण पॉलिसी काढली आहे. माझी पॉलिसी बनत नव्हती आणि रुईच्या आजोबाची पण नाही वयानुसार. हे रुई बघा, हा छान घोडा चालवत आहे ना रू, माझी सोन्या. म्हणून त्याने मागच्या वर्षी पण काढतो म्हणाला. त्याच्या आदल्या वर्षी काढली होती. मागच्या वर्षी मी काढून नाही दिली, तर यावर्षी आता काढली आहे. तिघांची, प्रांजू, रुही आणि स्वप्नील 10-10 लाखाची काढली आहे. 10-10 लाखाची काढली आहे म्हणत होता तो. चला मग तुम्हाला, कारण आता आजच्या काळामध्ये थोडंसं काही ना काहीतरी असं पाहिजे सेफ्टी म्हणून. चला मग, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राइब करा. कल मिलेंगे. बाय, गुड नाईट. हमको खाओ खाना है. हाँ.